चांदवड प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू, प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर सवाल. चांदवड प्रांत कार्यालयासमोर न्यायाच्या मागणीसाठी उपोषण सुरू असून प्रशासनाकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्याने उपोषणकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होते. उपोषणादरम्यान चांदवड तहसीलदार साहेबांसोबत चर्चा सुरू असताना व्हिडिओ कॅमेरा सुरू होता, मात्र व्हिडिओ बंद करण्यास सांगण्यात आल्याने आता या प्रकाराबाबत विविध प्रश्न उपस्थित होते. कॅमेरा सुरू असताना चर्चा करण्यास प्रशासनाला नेमकी अडचण काय होती, असा थेट सवाल उपोषणकर्ते आणि नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे. कॅमेरा बंद करण्यामागील नेमकं कारण प्रशासनाने स्पष्ट करावे अशी मागणी करण्यात येते. आणि या घटनेमुळे तहसीलदार साहेब कॅमेऱ्याला का घाबरतात, असा सवाल जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. तसेच पारदर्शकतेबाबत आणि नागरिकांच्या अधिकारांबाबतही चर्चा सुरू झाली आहे. मात्र कोणत्याही अधिकाऱ्यांवर आरोप करण्यापूर्वी संबंधित प्रशासनाने आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. कॅमेरा बंद करण्याचे निर्देश कोणत्या कारणामुळे देण्यात आले, याचे स्पष्टीकरण जनतेला मिळणार का, हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरतो आहे. उपोषणकर्त्यांनी भूमिका स्पष्ट घेतली असून मागण्या मान्य होऊन ठोस लेखी निर्णय मिळेपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. आता प्रशासन या आंदोलनाची दखल घेऊन सकारात्मक तोडगा काढणार का, की उपोषण आणखीन तीव्र करणार, याकडे चांदवडसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलं आहे. काय तुमचं म्हणणं सर, उर्दूमध्ये गट नंबर 186 जो आहे हा माझ्या मालकीचा आहे आणि खरेदी वगैरे कोर्टाने वगैरे सगळा निर्णय माझ्या बाजूला दिलेला आहे. तरी वारंवार त्या ठिकाणी फक्त नोंद ओढायची, नोंद ओढण्यासाठी आम्ही प्रांत साहेबांना पण भेटलेलो होतो. प्रांत साहेबांनी त्या ठिकाणी म्हणजे या सरांना त्यांनी तिकडे सांगितलं होतं की तुम्ही नोंद ओढून घ्या म्हणून, समोरच्या व्यक्तीला बोलवा. आणि साधारण या घटनेला 10-1 दिवस झाले, तर अद्यापही त्याच्यावरती कुठल्याही प्रकारे नोंद ओढायला देखील प्रॉब्लेम येत आहे. ते म्हणतात सर काय झालं ताकद चालू सगळं चालू आहे आणि त्याला नोटीस काढली आज 16 तारीख होती, त्यानं 2 दिवस उतार केले चालू असले की हा विषय होणारच. हे बघा सर, सगळे कागदपत्र मला एक म्हणायचं आहे, जर या सगळ्या गोष्टी होत्या ना आमच्या, तर मग आम्हाला ही खरेदी वगैरे सुरुवातीला चालू आहे. सर सुरुवातीला आम्ही विचारलेलं होतं आम्हाला म्हणजे व्हिडिओ शूटिंग तुम्हाला सर, आम्ही सुरुवातीला अजून जवळ आपल्याला तहसीलदार साहेबांनी मला चर्चेसाठी बोलवलेलं आहे आणि चर्चेसाठी मी चाललेलो आहे. तरीच माझ्या संपूर्ण समाजाला देखील आव्हान आहे, ज्या वेळेस अन्याय होतो, अत्याचार होतो, जोपर्यंत आपण आपली भूमिका स्पष्ट करणार नाही तोपर्यंत आपल्यावरचा जो अन्याय तो अशाच स्वरूपात आहे. आता बघू तहसीलदार साहेब स्वतः काय निर्णय घेतात आणि काय नाही ते. नाही तू पुढे जाय ना, मागून पुढे काढतो. चांगला नाही येणार का आता तुम्ही काय पुढून व्यवस्थित येत नाही व्हिडिओ, मागूनच काढायला.